येस, गुड मॉर्निंग टू ऑल. क्लिअर आहे व्हॉइस प्रत्येकांना? आवाज येते का माझा? येस, सो वी कॅन गो अहेड. लास्ट लेक्चर लाईन अँड प्लेन वरती चालू आहे. ओके, लाईन अँड प्लेन साठी लाईन अँड प्लेन वेक्टर इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. वेक्टर इक्वेशन कसं एक्सप्रेस केलं जातं, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन कसं एक्सप्रेस केलं जातं. एक लाईन आहे, त्याला पॅरलल वेक्टर आहे आणि पॉइंट ऑन द लाईन. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. लाईनचं इक्वेशन काढायचं. वी नीड टू फाइंड आउट द इक्वेशन ऑफ लाईन. लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढायचं. काय गिव्हन असतं, या लाईनला एक पॅरलल वेक्टर गिव्हन असतं. या लाईनला एक पॅरलल वेक्टर गिव्हन असतो आणि पॉइंट ऑन द लाईन माहित असतं. पॉइंट ऑन द लाईन माहिती आहे, पॅरलल वेक्टर माहिती आहे. सो लक्षात ठेवायचं इक्वेशन कसं दिसेल. सो आर इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी. आर इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी. याचं एक्सप्लेनेशन लास्ट लेक्चर मध्ये दिलेलं आहे. हाऊ टू रिमेंबर आर बार इक्वल टू ए ॲज द पॉइंट ऑन द लाईन. हा ए काय इंडिकेट करतो, पॉइंट ऑन द लाईन इंडिकेट करतो. तो आय जे के मध्ये असतो. बी हा काय, पॅरलल वेक्टर टू द लाईन आहे. बी हा पॅरलल वेक्टर टू द लाईन. लाईनला एक पॅरलल वेक्टर आहे बी. जनरल पॉइंट ऑन द लाईन आर, ज्याच्यामध्ये लाईनचं इक्वेशन एक्सप्रेस होत असतं. कुठलं तरी एक्स वाय झेड फॉर्मेशन्स मध्ये लाईनचं इक्वेशन एक्सप्रेस होतं, तो फॉर्मॅट आहे. सो हे झालं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. इथं पॉइंट असतो, इथं पॅरलल वेक्टर असतो. एवढं माइंड करायचं तुम्हाला प्रत्येक वेळेस. हा जनरल पॉइंट ऑन द लाईन असतो. आर जनरल पॉइंट ऑन द लाईन ॲज अ पी न डिनोट होतं. एक्स वाय झेड, एक्स आय वाय जे झेड के. आर जनरल पॉइंट एक्स वाय झेड ने डिनोट होतं. त्याच्यानंतर ए मीन्स x1 y1 z1. x1 y1 z1 ए पॉइंट प्लस लॅम्बडा टाइम्स बी पॅरलल डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन ए बी सी. ए आय बी जे सी के. याला रिअरेंज करतात. आय विथ आय, जे विथ जे, के विथ के कम्पेअर करतात. बिफोर दॅट एक्स मायनस x1 वाय मायनस वाय1 झेड मायनस झेड1. लॅम्बडा टाइम्स ए आय बी जे सी के. महत्वाचा पॉईंट आहे हा सगळ्यात. एक्स मायनस x1 लॅम्बडा ए, वाय मायनस वाय1 लॅम्बडा बी, झेड मायनस झेड1 लॅम्बडा सी. याचा काय होतं, प्रोपोर्शनेट फॉर्मेशन तयार होतं. जसं एक्स प्रोपोर्शनेट मध्ये चेंज होतं तसंच वाय चेंज होतं आणि झेड चेंज होत असतं. एक्स वाय झेड प्रोपोर्शनेटली चेंज होतं. इज द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाईन. इथं आपण 2 पॉइंट फॉर्म म्हणू शकता किंवा स्लोप फॉर्मेशन. आपल्या जनरल लँग्वेज मध्ये जर तुम्ही एक्सप्रेस केलेला तर हाऊ इट वर्क्स. जनरल सपोज जर दोन लाईन्स असतात, त्याचं इक्वेशन आपण कसं लिहितो. सपोज 2 लाईन्स असतील तर त्यांचं इक्वेशन आपण कसं लिहितो. 2 पॉइंट्स माहिती आहेत. सपोज x1 y1 x2 y2. थोडंसं समजून घ्या व्यवस्थित. काय होईल इथं, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. हा काय असतो, स्लोप म्हणून असतो. तसंच काहीतरी इथं तयार झालंय. चेक करा. x मायनस x1 बाय ए, y मायनस y1 बाय बी. याला व्यवस्थित लिहा. y मायनस y1 बाय x मायनस x1 लिहू शकतो. हा इकडे घेतला, हा इकडे. b बाय a इज नथिंग बट द टाइप ऑफ स्लोपच आहे. b बाय a फॉर्मेशन रेशो मध्ये. सो y मधला डिफरन्स, x मधला डिफरन्स, राईट, आणि द कॉन्स्टंट व्हॅल्यू. द कॉन्स्टंट व्हॅल्यू स्लोप सारखं काउंट होतं. हे झालं कार्टेशियन फॉर्म. आता डाटा चेंज आहे. काय डाटा आहे, पॅरलल वेक्टर देण्याऐवजी 2 पॉइंट्स गिव्हन आहेत. पॅरलल वेक्टर देण्याऐवजी 2 पॉइंट्स गिव्हन आहेत. पॅरलल वेक्टर देण्याऐवजी 2 पॉइंट्स गिव्हन. पॅरलल वेक्टर देण्याऐवजी 2 पॉइंट्स गिव्हन आहेत. लक्षात ठेवा, कायम 2 पॉइंट मधला डिफरन्स म्हणजे डायरेक्शन रेशो. 2 पॉइंट मधला डिफरन्स म्हणजे डायरेक्शन रेशोज. ए बी म्हणजेच बी बार मायनस ए बार. ए बी म्हणजे बी बार मायनस ए बार विल गिव्ह यू द डायरेक्शन रेशो. बी बार मायनस ए बार विल गिव्ह यू द डायरेक्शन रेशो. सो ए पी इक्वल टू लॅम्बडा टाइम्स ए बी. पुढे इक्वेशन तुम्ही तयार करा स्वतःहून. ए बी चा डिफरन्स वेक्टर ए बी लिहायचा, इज बी बार मायनस ए बार, आणि ए पी आणि ए बी कोलिनियर. ए पी इज लॅम्बडा टाइम्स ए बी.
AP is lambda times AB कोलिनियर. एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल दाखवलं आपण आणि त्याचं प्रूफ काढलं. तर हा पासिंग थ्रू पॉइंट झाला ए. बी मायनस ए डायरेक्शन रेशोचं काम करतात. बी मायनस ए ज्याला जमत नाही त्यांनी पटकन इथं लिहून ठेवलं पाहिजे. बी मायनस ए डायरेक्शन रेशोचं काम करतात. लक्षात ठेवा, ए पासिंग थ्रू पॉइंटचं काम करतं. इथला जो ए वेक्टर आहे पासिंग थ्रू पॉइंट, दोन पैकी कुठलाही घेतला तरी चालतो. ए घेऊ शकता किंवा बी घेऊ शकता. पासिंग थ्रू पॉइंट अँड बी मायनस ए, बी मायनस ए हा जो न्यू वेक्टर तयार झाला दॅट इज direction ratios will give you the direction ratio. Correct? Will give you the direction ratios. या पद्धतीने DRS मिळून देते. त्याचा कार्टेशियन फॉर्म आपल्या 2D मध्ये जसं लाईनचं इक्वेशन असतं तसंच आहे. y2 minus y1 by x2 minus x1, y minus y1 by x minus x1 तशा फॉर्मॅट्स मध्ये तो येतो. कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन इन 2D सारखाच फक्त 3D अटॅच होतं त्याला. दोन पॉइंट मधला डिफरन्स डायरेक्शन रेशोज. पहिल्या लाईन मध्ये हाच पार्ट ए बी सी होता. हाच पार्ट ए होता, बी होता आणि सी होता. डिफरन्स घ्यायची गरज पडली नाही, गिवन होता डायरेक्ट. चेक करा ए बी सी, ए बी सी. ओके, 6.1 एक्सरसाइज त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात मेन कन्सेप्ट होता तो म्हणजे डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द पॉइंट. डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम द पॉइंट. स्पेस मधली लाईन आहे, एक पॉइंट गिवन आहे. बरं, नोन गोष्टी अटॅच करा पहिल्यांदा. नोन काय, पॉइंट ऑन द लाईन माहित असतो आणि ज्या पॉइंट पासून लाईनचं डिस्टन्स काढायचं तो पॉइंट माहित असतो. इथं लाईन हॉरिझॉन्टल ड्रॉ केली याचा अर्थ एक्स ऍक्सिस नाही आहे. हे आपल्या समजण्यासाठी ड्रॉ केले आपण. हे रॅन्डम आहे, रॅन्डम आहे. हे काय एक्स ऍक्सिस नाही आहे. एक्स ऍक्सिस नाही आहे, हा रॅन्डम आहे. सो हे दोन पॉइंट्स मधला डिफरन्स, राईट. सो AM प्रोजेक्शन ऑफ AP ऑन लाईन L. AM हे प्रोजेक्शन आहे कोणाचं, APचं त्याच्यावर. मग तो फॉर्मॅट वापरला आहे. प्रोजेक्शन ऑफ AP ऑन AM हा फॉर्मॅट इथं वापरून सिम्प्लिफाय केलं आणि नंतर पायथागोरस थेरम वापरला सरळ यांच्या. AM काढला प्रोजेक्शनने, क्लिअर. AM काढला प्रोजेक्शनने. आपल्याला काढायचं PM, हायपोटेनियस माहिती आहे. हायपोटेनियस कसा माहित झाला, या दोन पॉइंट मधला डिफरन्स. या दोन पॉइंट मधला डिफरन्स म्हणजे हायपोटेनियस कॅल्क्युलेट होतो. AM कसा काढला, AP ला टर्न केलं. AP ला टर्न केलं. दोन्ही गोष्टी AP वरच डिपेंड आहेत. पहिली थिंग AM म्हणजे प्रोजेक्शन, कुणाचं, APचं प्रोजेक्शन AM वरती. AM मिळालं आणि या दोघांचा डिफरन्स म्हणजेच डायरेक्शन रेशोज APचे. त्याच्यावरून सिम्प्लिफाय केलं आणि पायथागोरस थेरमने PM काढलं. ती एक वेक्टर मेथड झाली. ऍक्च्युली ही वेक्टर मेथड आणि याला एक वेगळी मेथड शिकवली, फुट ऑफ परपेंडिक्युलर नावाचा कन्सेप्ट. फुट ऑफ परपेंडिक्युलर नावाचा कन्सेप्ट शिकवलेला आहे. त्याच्यामध्ये तो जातो. फुट ऑफ परपेंडिक्युलर साठी क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितले होते. हे कम्प्लीट केले का तुम्ही? हे सगळे असाइनमेंट म्हणून कम्प्लीट करायचे. हे सगळे क्वेश्चन्स असाइनमेंट म्हणून वेळेवर कम्प्लीट करायचे. असाइनमेंट म्हणून वेळेवर कम्प्लीट करायचे आहेत. काहीही ड्रॉबॅक झालं नाही पाहिजे. ओके, सगळ्यात शेवटचा कन्सेप्ट आपला चालला होता, दॅट इज द स्क्यू लाईन्स. एक्झॅक्टली काय प्रकार आहे स्क्यू लाईन म्हणजे, स्पेस मध्ये दोन लाईन वेगवेगळ्या प्लेस मधून पास होतात. आता लक्ष द्या, मी जर हे दोन पेन मी कुठे ठेवतोय, हे दोन पेन नोटबुक मध्ये ठेवतोय, नोटबुक वर ठेवतोय. हा 2D झाला. नोटबुक वरती ठेवलेत दोन्ही लाईन्स किंवा दोन्ही पेन्स नोटबुक वरती ठेवलेत. एकमेकांना ते काय करतात, इंटरसेक्ट करतात. दोन लाईन आहेत एकमेकांना इंटरसेक्ट करतात. करेक्ट. दोन लाईन आहेत एकमेकांना इंटरसेक्ट करतात. येस रोशनी. ओके, फिफ्थ क्वेश्चन कसा करायचा आहे?
काय दिलेलं आहे? अल्फा दिलेला आहे, ए दिलेला आहे आणि डायरेक्शन रेशोज दिलेत. फॉर्म्युला का नाही वापरत? फॉर्म्युला वापरा. ठीक आहे. अल्फा मायनस ए डॉट बी मॅग्निट्यूड ऑफ बी. समजेल का रोशनी? अल्फा मायनस ए, अल्फा दिलाय, ए दिलाय, बी दिलेला आहे, मॅग्निट्यूड ऑफ बी. डाटा गिवन असेल, सबस्टिट्यूट करून आन्सर काढता येत नसेल तर फार अवघड गोष्ट आहे. डाटा गिवन आहे, जिथल्या तिथं डाटा टाका आणि आन्सर काढायचं. डाटा दिला असल्यास आन्सर काढता आलं पाहिजे. त्या हा क्वेश्चन तसंच सॉल्व्ह करून दिला. पी माहिती आहे म्हणजेच अल्फा माहिती आहे, ए माहिती आहे, बी माहिती आहे. जमेल का? जमेल का नाही? सोल्युशन बुक मेथड वापरलीच नाही मी त्या ठिकाणी, नाही वापरले. तुम्हाला कन्सेप्ट माहित झाल्यास तुम्ही यू कॅन यूज बोथ द मेथड्स. यू कॅन यूज बोथ द मेथड्स. कुठलीही मेथड वापरू शकता, रेस्ट्रिक्शन काही नाही आहे त्याला. ओके, लक्ष द्या. स्क्यू लाईन परत एकदा सांगतो. एक नोटबुक वरती दोन लाईन आहेत, एकमेकांना इंटरसेक्ट करतात, राईट? त्यांचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण काय करतो? दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतो, करेक्ट? बरोबर आहे का? या दोन लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा आहे. या दोन लाईन आहेत, यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढू शकतो आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतो. आता स्पेसमध्ये अशा लाईन आहेत, एक इकडे चालली आहे, एक इकडे चालली आहे, यांच्या दोघांमध्ये गॅप आहे. गॅप आहे, दोन्ही लाईन मध्ये गॅप आहे. दोन्ही लाईन मध्ये गॅप आहे. एक लाईन नोटबुक वरती आहे, एक लाईन वरतून पास होते, याला स्क्यू लाईन म्हणतात. आता लक्ष द्या, हा एक पॉइंट माहिती आहे विच इज A1. हा सपोज A1 पॉइंट. हा कुठला पॉइंट आहे? A1. हा कुठला पॉइंट आहे? B, दॅट इज A2. A1 माहिती आहे, A2 माहिती आहे. हे दोन पॉइंट जॉईन करतात आणि त्याचं प्रोजेक्शन याच्या परपेंडिक्युलर वर घेतात. एक्झॅक्ट शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स. लक्ष द्या काय सांगतोय. फर्स्ट पॉइंट व्हॉट फर्स्ट पॉइंट काय? तुमचा A1 इथे आहे, म्हणजेच कॅपिटल ए इथे आहे आणि गॅप नाही आहे. हे गॅप आहे, याच्यामध्ये गॅप आहे दोन लाईन मध्ये. आणि दुसरा पॉइंट बी इथे आहे तुमचं. हे त्यांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणू आपण, शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणू आपण. यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजेच पी क्यू शॉर्टेस्ट डिस्टन्स. हे दिसायला थोडंसं विचित्र आहे आता, कारण ही डायग्राम 2D मध्ये आहे आणि ऍक्च्युअल कसं आहे हे, तर हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, लाईन क्रॉस करून आली सपोज, बी पॉइंट आहे. पी क्यू ऍक्च्युअली त्या साईडला आहे, पेन असे ठेवले तरी चालते. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. लाईन एकमेकांना क्रॉस करतात, लाईन एकमेकांना क्रॉस करून जातात. आता या दोन लाईन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच पी क्यू परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. म्हणजेच एबीचं प्रोजेक्शन कशावरती घेतात? पीक्यू वरती घेतात, एवढं लक्षात ठेवायचं. आता AB A2 मायनस A1 डॉट प्रोडक्ट कशावरती प्रोजेक्शन घेतोय आपण? पीक्यू वरती. पीक्यू कोण आहे? L1 L2 मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स. मग ते कसं डिसाईड करतात? ते डिसाईड करताना B1 आणि B2 ची हेल्प घेतात. B1 काय आहे? L1 लाईनचा डायरेक्शन रेशो पॅरलल वेक्टर, L2 लाईनचा पॅरलल वेक्टर B2. B1 क्रॉस B2 काढलं की नोटबुकला परपेंडिक्युलर डिस्टन्स तयार होतं, जे की आपल्याला रिक्वायर्ड आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स काढण्यासाठी B1 क्रॉस B2 घेतात, एवढं लक्षात ठेवायचं. परपेंडिक्युलर PQ काढण्यासाठी B1 क्रॉस B2 घेतात. मग B1 क्रॉस B2 PQ ला एन कॅप हे फॉर्मेशन दिलेलं आहे. युनिट वेक्टर अलॉंग PQ एन कॅप, प्रोजेक्शन ऑफ AB ऑन एन कॅप. सो लेंथ ऑफ PQ काढायचं असेल तर AB चं प्रोजेक्शन एन कॅप वरती, युनिट वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड, वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड, युनिट वेक्टर. तो युनिट वेक्टर ऍक्च्युअल कोण आहे? युनिट वेक्टर B1 क्रॉस B2 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2 आहे. तुम्ही विचार करत नाहीये, विचार तुम्ही स्टॉप करताय म्हणून तुम्हाला ते लक्षात येत नाही. विचार करा परत काय सांगतोय. दोन लाईन आहेत, वेगवेगळ्या फेज मध्ये जातात, वेगवेगळ्या प्लेन मधून जातात. हा एक प्लेन झाला, हा एक पॅरलल प्लेन आहे. यांच्यामध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे हे यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, जिथं लाईन क्रॉस झाल्यासारख्या दिसतात पण ऍक्च्युअली ते क्रॉस होऊ शकत नाहीत, स्क्यू लाईन आहे त्या. त्यांच्यामधलं डिस्टन्स तुम्हाला काढायचं. या दोन पेन मधलं डिस्टन्स तुम्हाला काढायचं, ते म्हणतात शॉर्टेस्ट डिस्टन्स. पण हे इंटरसेक्टिंग नाही आहेत. इंटरसेक्टिंग असतं तर झिरो डिस्टन्स.
गिवन काय आहे त्याच्यावर अटॅक करा. गिवन काय आहे? गिवन आहे ए पॉइंट पहिल्या लाईनवरचा आणि पॅरलल वेक्टर, बी पॉइंट पॅरलल वेक्टर. मग 2 पॉइंट मधला डिफरन्स घेतला की डायरेक्शन रेशोज मिळतात. पण हे तिरप डिस्टन्स आहे, इन्क्लाइन डिस्टन्स आहे. विचार करा, जर ए पॉइंट इथे आहे, बी पॉइंट इथे आहे, ए बी जॉईन केल्यास हा असा इन्क्लाइन जॉईन होत आहे, जो की गिवन आहे तुम्हाला. हा एक पॉइंट माहिती आहे, हा एक पॉइंट माहिती आहे तुम्हाला. या दोन्हीचं काय करतात, ही असं अटॅच करतात आणि याचं प्रोजेक्शन कशावर घ्यायचंय? परपेंडिक्युलर वर घ्यायचं. इथल्या परपेंडिक्युलर वर घ्यायचं तुम्हाला, परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती घ्यायचं, परपेंडिक्युलर वर डिस्टन्स घ्यायचं तुम्हाला. ते घेताना तुम्हाला कशाची हेल्प होती? या लाईनचा B1 वेक्टर, या लाईनचा B2 वेक्टर, या लाईनचा B1 वेक्टर, या लाईनचा B2 वेक्टर. सांगा काय मिळेल तुम्हाला? एक एन कॅप मिळतं, परपेंडिक्युलर वेक्टर मिळतं तुम्हाला B1 क्रॉस B2 डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B1 B2. हे समजलं का प्रत्येकाला? येस ऑर नो? पहिल्या लाईनचा B1 वेक्टर, दुसऱ्या लाईनचा B2 वेक्टर, 2 वेक्टर झाले. या 2 वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यास परपेंडिक्युलर वेक्टर तयार होत असतो, जो की B1 ला सुद्धा परपेंडिक्युलर, B2 ला सुद्धा परपेंडिक्युलर. हे समजलं का? येस ऑर नो? पटकन रिप्लाय करायचं. येस सर समजलंय, काय सांगतायत ते? नाही सर समजलं नाहीये, काय सांगतायत ते? येस ऑर नो मध्ये पटकन आन्सर सांगायचं. सर तुम्ही काय सांगतायत हे क्लिअर समजतंय सर. नाही सर आमची झोपेमध्ये आहेत, ते काय व्यवस्थित समजत नाहीये सर. किंवा तुम्ही काय सांगतायत हे डिक्टेक आम्हाला कळत नाहीये सर. स्पष्ट सांगा, स्पष्ट. समजतंय, नाही समजत? येस, बाकीचे स्टुडंट्स. बाकीचे स्टुडंट आहेत का नाही असं आहे क्लासमध्ये? मोजके स्टुडंट फक्त हा हू बस, बाकीचे सगळे झोपलेले. . 73 स्टुडंट अटेंड असतील तर रिप्लाय किती जण करतात? 8-10 मुलं फक्त रिप्लाय करतात. काय चाललंय त्याच्यावर? अरे नाही समजलं, नो म्हणून टाका ना. तुम्हाला काय भीती आहे त्याची? पहा परत एकदा सांगतो, ही लाईन L1 आहे. L1 ला B1 म्हणा थोड्या वेळासाठी. L1 ला B1 म्हणा, हा एक वेक्टर झाला. ही दुसरी लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे, स्पेस मध्ये आहे. नोटबुक वरती असती तर हा एकमेकांना कट करून गेले असते. याला या 2 लाईन एकमेकांना कट करून गेले असते. पण हे रेड पेन वरती लिफ्ट करतं, उचलला रेड पेन वरती, वरती उचललाय नोटबुक पेक्षा, नोटबुकच्या प्लेन पेक्षा वरती उचललं. काय झालं इथं आता? या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. हे समजलं का आता? या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीयेत. हे काय 2D नाहीये, 3D आहे. पेन वरती उचललाय मी. हे क्लिअर आहे का आता तुम्हाला? ही फर्स्ट लाईन आहे आणि ही सेकंड लाईन आहे. या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील का नाही? जर मी रेड पेन वरती उचललेला असेल तर, जर पेन मी वरती उचललेला असेल तर 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील का? दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील का? करणार नाही, बरोबर आहे. आता या 2 लाईन मधलं डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. लेट्स सेट या 2 लाईन मधलं डिस्टन्स काढायचं. माझ्याकडे डाटा काय आहे? डाटा काय ते मी बघणार. माझ्याकडे डाटा आहे, पॉइंट्स गिवन आहेत. 2 लाईन वरचे 2 पॉइंट्स आहेत. इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे. L1 लाईन वरचा पॉइंट A, L2 लाईन वरचा पॉइंट B. हे टोक, हे पेनचे एज, राईट, म्हणजेच गिवन पॉइंट्स आहेत असं लक्षात घ्या. हे असं इनक्लाइनली जॉईन होणं, हे इनक्लाइनली जॉईन होणं. याचं प्रोजेक्शन कशावर घ्यायचंय? परपेंडिक्युलर वर घ्यायचंय. परपेंडिक्युलर वेक्टर कसा मिळवतात? हा B1 आहे, हा B2 आहे. हा B1 आहे, हा B2 आहे. B1 म्हणजे कोण? L1 लाईन. B2 म्हणजे कोण? L2 लाईन. B1 क्रॉस B2, B1 क्रॉस B2 म्हणजे परपेंडिक्युलर टू B1 ऑल्सो अँड B2 ऑल्सो. परपेंडिक्युलर टू B1 अँड B2 ऑल्सो. B1 ला पण परपेंडिक्युलर, B2 ला सुद्धा परपेंडिक्युलर, B1 ला सुद्धा परपेंडिक्युलर. लक्ष द्या, हा असा आहे.
हा ब्लू पेन मी सपोर्टिंग ठेवलाय तिथं. B1 क्रॉस B2 हा आहे ब्लू पेन. हा ब्लू फॉर्म ऑफ काय आहे, B1 क्रॉस B2 आहे. लक्षात आलं? आलं का लक्षात? हा ग्रीन पेन म्हणजे B1 आहे, रेड पेन म्हणजे B2 आहे. B1 आणि B2 चा परपेंडिक्युलर वेक्टर म्हणजे हा ब्लू कॅप. ब्लू कॅप म्हणजे परपेंडिक्युलर वेक्टर. ब्लू कॅप म्हणजे परपेंडिक्युलर वेक्टर जो की B1 ला पण परपेंडिक्युलर आहे, B2 ला पण परपेंडिक्युलर. झेपलं का? झेपलं का तुम्हाला? हा B1 आहे, हा B2 आहे आणि त्याला हा परपेंडिक्युलर आहे, त्याला हा परपेंडिक्युलर आहे. हे झेपलं का? इथं एन कॅप आहे तुमची. ब्लू कलर म्हणजे एन कॅप. हे ब्लू कलर आहे एन कॅप. ब्लू कलर राईट पेन कव्हर आहे. ते काय आहे? L1 लाईनला सुद्धा परपेंडिक्युलर आहे, L2 लाईनला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा B1 क्रॉस B2 झाला. त्याचा युनिट वेक्टर म्हणजे हा त्याचा युनिट वेक्टर. साहजिक आहे B1 क्रॉस B2 चा युनिट वेक्टर B1 ला पण परपेंडिक्युलर, B2 ला सुद्धा परपेंडिक्युलर. यस, गॉट द पॉइंट. नसं समजलं तर ऑफलाईन क्लास. ऑफलाईन मध्ये महत्वाचा पॉइंट आहे म्हणून एवढं परत परत रिपीट केलंय. खूप महत्वाचा पॉइंट. तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार एवढं महत्वाचा पॉइंट आहे. ओके, सो लेंथ ऑफ PQ A2 minus A1 डॉट प्रोडक्ट B1 B2 मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. लास्ट टाइम हा पार्ट इथपर्यंत आणून सोडला होता राईट. सांगा रे पेज नंबर किती स्क्यू लाईन साठी? झटकन पटकन झटकन पटकन झटकन पटकन. पेज नंबर किती रे? आहे का लक्ष तुमचं? त्याच्यावरून समजतं. Distance between the skew lines and distance between the parallel lines. या लगेच लिहून ठेवा. Distance between the parallel lines. Page number 205. Distance between parallel lines. Distance between parallel lines. Okay. L1 आणि L2 एकमेकांना पॅरलल आहे. L1 line, L2 line एकमेकांना पॅरलल आहे. This is line L1, this is line L2. Both are parallel. पॅरलल असेल तर या लाईन वरचा पॉइंट L1 लाईन वरचा पॉइंट A, याला L2 म्हणू आपण. L1 हा पॉइंट B सॉरी आणि हा पॉइंट A. तर हे जॉईन करा. याला आपण A2 नाव दिलेलं, याला आपण A1 नाव दिलेलं. आणि यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. ते सगळीकडे सेम आहे. इकडे जा कुठेही जा सेम आहे. सेम असणं म्हणजेच पॉइंट मात्र डिफरंट आहेत तुम्हाला दिलेले. हे काय परपेंडिक्युलर नाही आहे, हे रॅन्डम इन्क्लाइन आहेत. हा जो पार्ट आहे बी पासून काय करू शकता, असाच एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकता जो की मीट ऍट पॉइंट एम. मीट ऍट पॉइंट एम ला मीट होऊ शकतं. काय केलं त्यांनी? L1 खाली घेतला, त्याच्यावर A पॉइंट आणि एम परपेंडिक्युलर. येस, कसंही घ्या, शेवटी हा ट्रायंगल तयार होतो. राईट अँगल ट्रायंगल तयार होतो तिथं. आणि हे तुमचं डिस्टन्स आहे. बरं, दोन लाईन पॅरलल असल्यामुळं दोन्ही लाईनसाठी डायरेक्शन रेशोज B2 अँड B1 दोन्हीही सेम. B1 B2 दोन्हीही सेम. का सेम? पॅरलल असल्यामुळे. पॅरलल असल्यामुळे. सो फर्स्ट लाईन L1 लाईनचं इक्वेशन R बार इक्वल टू A1 प्लस लॅम्बडा B1 ऐवजी B. L2 इक्वल टू R2 A2 प्लस लॅम्बडा टाइम्स B2 ऐवजी B. जो BM आहे तो परपेंडिक्युलर आहे. BM आहे तो परपेंडिक्युलर. त्याचं इन्क्लिनेशन घेतात आणि डिस्टन्स D आहे सपोज. साइन थीटा इक्वल टू D अपॉन BA. BM अपॉन BA. साइन थीटा इक्वल टू वेक्टर BM अपॉन BA. ऍक्च्युली ही व्हॅल्यूज असतात.
लेंथ फॉर्मेशन असते. सो बी एम काढायचं आपल्याला. बी एम इक्वल टू बी ए इंटू साइन थीटा. बी ए इंटू साइन थीटा. बी एम इंटू साइन थीटा. नेक्स्ट लक्ष द्या, राईट अँगल ट्रायंगल तयार झाला इथं. साइन थीटा, थीटा घ्यायचं तुम्हाला बी एम अपॉन बी ए. बी एम अपॉन बी ए किंवा ए बी म्हणू शकता. लेंथ आहे शेवटी, लेंथ आहे त्यामुळे ए बी सुद्धा म्हणू शकता. ओके, पुढं इथं काही नाहीये म्हणजेच बी एम म्हणजे यस बी एम इक्वल टू ए बी साइन थीटा झालं. मॅग्निट्यूड पार्ट आहे शेवटी. लक्ष द्या, इथं काही नाहीये म्हणजे एक 1 आहे असं त्यांनी इमॅजिन केलं. काही नाही म्हणजे 1 आहे. अँगल बिटवीन देम साइन थीटा. थोडक्यात त्यांना काय तयार करायचंय, हा एक वेक्टर, हा एक वेक्टर, हा एक अँगल बिटवीन देम. मॅग्निट्यूड ऑफ बी एम म्हणून येतं. काही नाहीये म्हणजे किती आहे इथं 1. लक्षात ठेवा, काही नाहीये म्हणजे 1. 1 ला कन्वर्ट केलं त्यांनी कशामध्ये, वेक्टरमध्ये. वेक्टरमध्ये विच इज बी मॅग्निट्यूड बाबतीत युनिट वेक्टर म्हणून. हा जो B1 B2 चा क्रॉस प्रोडक्ट आपण घेतला होता लास्ट क्यू लाईन मध्ये, तो याच्या डायरेक्शन मध्ये कुठला वेक्टर तयार करतो, युनिट वेक्टर तयार करतो, जो की L1 L2 ला बोथला परपेंडिक्युलर. L1 L2 बोथला परपेंडिक्युलर, राईट. हा बी घ्यायचा आहे म्हणजे बोथ साइडचा फॉर्मेशन. ऍक्च्युली तो क्रॉस प्रोडक्ट आहे कशाचा, AM आणि बी चा क्रॉस प्रोडक्ट. AM क्रॉस बी. एक्सप्लेनेशनला किस करतात. ए बी म्हणजे काय शेवटी, ए बी म्हणजेच A2 मायनस A1, राईट. आणि ही डेफिनेशन आहे कशाची, साइन थीटा बाबतीत. सो क्रॉस प्रोडक्ट तयार केलं जातं कशासोबत, युनिट वेक्टर बी सोबत. युनिट वेक्टर बी सोबत. दिस इज द मॅग्निट्यूड पार्ट, दॅट इज D इक्वल टू बी एम. D इक्वल टू बी एम. सिंपल आहे, 2 पॉइंट मधला डिफरन्स आणि त्याचा क्रॉस प्रोडक्ट युनिट वेक्टर सोबत. चा क्रॉस प्रोडक्ट युनिट वेक्टर सोबत घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, 6.2 चे काही क्वेश्चन्स घेतले का आपण. येस, 6.2 चे काही क्वेश्चन्स घेतले होते. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट. आता घ्या क्वेश्चन नंबर 3, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. घ्या पेज नंबर 207. पेज नंबर 207, एक्सरसाइज 6.2. एक्सरसाइज 6.2 मधला थर्ड क्वेश्चन. एक 2 मिनिटं द्या मला फक्त. स्टार्ट द क्वेश्चन. तुम्ही B1 B2 A1 A2 लिहून ठेवा, लिहून ठेवा.
पेज नंबर किती सांगितलं 207 वरचा. ओके 207 वरचा क्वेश्चन नंबर 3 शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स विचारलं. स्पेस मध्ये दोन लाईन्स आहेत त्यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स तुम्हाला काढायचं. Shortest distance between the lines. First line with the given point and the direction ratios. Okay. Yeah, the equation मध्ये तुम्हाला डाटा सेपरेट करा पहिल्यांदा, राईट. सो फर्स्ट लाईन आर इक्वल टू a1 प्लस लॅम्बडा टाइम्स b1 आणि सेकंड लाईन आर इक्वल टू a2 प्लस लॅम्बडा टाइम्स b2. करेक्ट. हे झाले इक्वेशन पार्ट्स. पहिली लाईन याला कम्पेअर करा. हा काय असतो? पासिंग थ्रू पॉइंट. हा पॅरलल वेक्टर. पासिंग थ्रू पॉइंट पॅरलल वेक्टर. करेक्ट. सो या ठिकाणी पहिल्या लाईनचं जर कम्पेअर केलं तर a1 किती? a1 वेक्टर किती येणार? a1 वेक्टर येतो किती? 4i. तिसऱ्या क्वेश्चन साठी 4i मायनस जे. आणि त्याच्यासाठी b1 जर काउंट केलं तर तो येतो i प्लस 2j मायनस 3k. सेकंड लाईन साठी a2. सेकंड लाईन साठी a2 i मायनस j प्लस 2k. and b2 i प्लस 4j मायनस 5k. ओके. a1 सेपरेट करा, a2 सेपरेट करा, b1 b2 सेपरेट केलेलं. ओके. सांगा फॉर्म्युला काय. आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे रिक्वायरमेंट गोष्टी आपल्याला तयार कराव्या लागतात. काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स. डिस्टन्स डी न जनरली डिनोट होतं. डी न डिनोट होतं. मॅग्निट्यूड पार्ट कशाचा? पहिल्यांदा डिफरन्स a2 मायनस a1चा. याचं प्रोजेक्शन कशावरती? b1 क्रॉस b2 वरती. लक्षात ठेवा प्रोजेक्शन कशावरती आहे? b1 क्रॉस b2. म्हणून b1 क्रॉस b2 ची मॅग्निट्यूड डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं. हा झाला डाटा. हा तयार डाटा, हा फॉर्म्युला. हा तयार डाटा, हा फॉर्म्युला. बस, याच्या पलीकडे काही नाही. तर फर्स्ट थिंग काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला? फर्स्ट थिंग काय कॅल्क्युलेट करायचं? त्याच्यामध्ये पहिली थिंग a2 मायनस a1 चा डिफरन्स घ्या. म्हणजे या दोन वेक्टरचा डिफरन्स. त्याच्यानंतर या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आणि त्याचीच मॅग्निट्यूड. झालं. 3 थिंग्स काढायच्या आहेत. पहिली थिंग a2 मायनस a1. सेकंड थिंग b1 क्रॉस b2 तयार करावं लागेल. तिसरी थिंग डॉट प्रोडक्ट. कुणाचा? a2 मायनस a1 चा डॉट प्रोडक्ट कुणासोबत घ्यायचा आहे? b1 क्रॉस b2 चा. हे काय एक्झाम मध्ये लिहायची गरज नाही, जस्ट तुम्हाला कळण्यासाठी आहे. आणि चौथी थिंग मॅग्निट्यूड ऑफ b1 क्रॉस b2. मॅग्निट्यूड ऑफ b1 क्रॉस b2. ह्या 4 स्टेप्स मधून जायचं तुम्हाला. पहिली स्टेप a2 मायनस a1 चा डिफरन्स. एक वेक्टर मिळेल ijk मध्ये, त्याचा डॉट प्रोडक्ट b1 क्रॉस b2 सोबत घ्यायचा आहे. असं तुम्हाला कळालं पाहिजे. ह्या स्टेप्स कळायला पाहिजे. दॅट्स इट. ठेवा आन्सर आणि काढा. त्याच्यामध्ये डिफरन्स घ्यायचा आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर b1 क्रॉस b2 काढायचा आहे. हा डिटरमिनंट मेथडने काढतात. आठवतं का? हा डिटरमिनंट मेथडने काढतात. ijk मेथड डिटरमिनंट मेथडने काढतात. यस अवनी, झालं असेल ते क्वेश्चन. कन्सेप्ट आहे, इझी आहे, फारसा अवघड नाही. बरेच जण रोल नंबर सरळ टाकत नाही आता अजून. बरेच जण काय ड्रॉबॅक आहे तेच कळत नाही. श्रुती कदम कसा ठेवलाय रोल नंबर. प्रतीक्षा, काहीतरी सेन्स पाहिजे. सेन्स थोडा तरी माणसाला सेन्स पाहिजे की आम्ही का आणि कशासाठी सांगतो ती गोष्ट. पंचमी नायक रोल नंबर टाकलाच नाही. अटेंडन्स घेताना प्रॉब्लेम होतात खूप. अटेंडन्स घेताना प्रॉब्लेम होता. तुम्हाला एक सिस्टीम दिली आहे, त्या सिस्टीमला फॉलो करायचंय तुम्हाला. काय अडचण आहे तेच कळत नाहीये. स्वतःचा रोल नंबर माहित नसून म्हणजे हाईट काम आहे आता सध्या. एकदम हायटेड काम आहे. कसंही टाकतात. लावण्य राठोड कसा टाकलाय रोल नंबर? कसा टाकायला सांगितलाय? वैभव पांगरकर रोल नंबर के कॅपिटल पाहिजे. प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. प्रत्येक गोष्ट. रोल नंबर कसा असावा याच्या विषयी भरपूर वेळेस डिस्कशन झाले.
प्रत्येक वेळेस सर सांगतात तुम्हाला नाही ते तसंच पाहिजे, त्याच्याशिवाय ते चुकतं, ते सिक्वेन्स चुकतो तो. श्रावणी कसा टाकलाय रोल नंबर? श्रावणी चिकणे कसा टाकलाय? के के 12th के के असं पाहिजे. नाही मी नेक्स्ट टाइम बघणार सुद्धा नाही, मी डायरेक्ट काढून टाकणार आहे लेक्चर म्हणून. एकदा रिमूव्ह केल्यास परत एंट्रीच होऊ शकत नाही तुम्हाला. काही दया गयामय काही नाही करणार त्याच्यामध्ये. का तर सिक्वेन्स प्रॉपर येत नाही, समोरच्याला अटेंडन्सला प्रॉब्लेम जातो. बिलकुल तसं होऊ देऊ नका. ओके, त्याच्यामध्ये डाटा फक्त तुम्हाला सबस्टिट्यूट करायचा, डिफरन्स घ्यायचा A2 - A1 चा, A2 - A1 चा डिफरन्स घ्यायचा. सेकंड स्टेप B1 क्रॉस B2 वेक्टर तयार करून ठेवायचा. थोडंसं सोल्युशन बुक पहा आणि यू विल बी क्लिअर फ्रॉम दॅट. फारसं अवघड नाही, त्यामुळे फारसं अवघड नाही आहे तुम्ही जर ऑब्झर्व केलं. ओके, थर्डचा आन्सर थोडंसं सोल्युशन बुक रेफर करा आणि क्लिअर कराल. त्या कन्सेप्टसाठी सांगितलेत मी वेक्टर फॉर्मेशन्स, वेक्टर कसे वर्क करतात ते मी सांगितले आणि त्याचे पॉइंट्स तुम्हाला लिहून दिले. ओके, फोर्थ सेम क्वेश्चन आहे. फोर्थ मध्ये सेम क्वेश्चन आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केला, फोर्थ वेक्टर मध्ये आणा पहिल्यांदा. x+1/7 इक्वल टू y+1/-6 z+1/1 ही L1 आहे, राईट. याचं वेक्टर फॉर्मेशन द्या बरं. काय होतं? A1 प्लस लॅम्बडा टाइम्स B1. याला याच्यात कन्वर्ट करा, काय होईल सांगा? एन्युअल लाईनचं कन्वर्जन वेक्टर मध्ये काय असेल? R1 इक्वल टू हा +1 आहे मायनस I, हा +1 आहे मायनस J, हा +1 आहे मायनस K. हा तुमचा A1 झाला, प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ B1 7I मायनस 6J प्लस K. हा A1 आहे, हा B1 आहे. सो R बार इक्वल टू A1 प्लस लॅम्बडा टाइम्स B1 झालं वेक्टर फॉर्मेशन. हा A1 आहे, हा B1 आहे. कळलं काय केलं? हा प्लस आहे मायनस घ्यायचा, प्लस आहे मायनस घ्यायचा, प्लस आहे मायनस घ्यायचा. हा झाला पॉइंट, पासिंग थ्रू पॉइंट. आणि पॅरलल वेक्टर म्हणजेच डायरेक्शन रेशो 7 - 6 1. थोडस समजून घ्या. कुठल्या मेथडने सॉल्व्ह करता याला काही हे नसतं, कुठल्या मेथडने जाता हा काही इश्यू नाही आहे. ओके, L2 लाईनचं इक्वेशन तुम्हाला गिवन आहे. काय लाईनचं इक्वेशन आहे चेक करा. x - 3/1 y - 5/-2 z - 7/1. ओके, L2 लाईनचं इक्वेशन काय पाहिजे आपल्याला? वेक्टर फॉर्म A2 प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ B2. दॅट्स इट. कसं तयार करणार? L2 लाईनचं इक्वेशन इन वेक्टर फॉर्म. कुठल्या फॉर्म मध्ये रे हे? याला कुठला फॉर्म म्हणतात? याला कुठला फॉर्म म्हणतात? हा जो गिवन आहे त्याला कुठला फॉर्म म्हणतात? कुठल्या फॉर्म मध्ये आहे? जे लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे L1 L2 ते कुठल्या फॉर्मॅट मध्ये आहे त्याला कुठलं फॉर्म म्हणतात? कार्टेशियन फॉर्म म्हणतात, राईट. आपण त्याचं काय तयार केलं? वेक्टर फॉर्म तयार करतात. वेक्टर फॉर्म तयार करताना हा -3 + 3I -5 + 5J + 7K, राईट. A वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ B वेक्टर, डायरेक्शन रेशोज I -2J + K, I -2J + K. हा तुमचा A आहे, हा A2, हा B2. परत काय डाटा माहिती आहे? A1 माहिती आहे, A1 माहिती आहे, A2 माहिती आहे. A1 A2 माहिती आहे, B1 B2, B1 B2 माहिती आहे, B1 B2 माहिती आहे, राईट. व्हॉट इज द फॉर्म्युला? व्हॉट इज द फॉर्म्युला? D इक्वल टू A2 मायनस A1 एक वेक्टर तयार करा, त्याचा डॉट प्रोडक्ट पुन्हा सोबत B1 क्रॉस B2 सोबत डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. Magnitude of B1 cross B2 will give you the distance between the two lines. आता जो A1 आहे, A1 आहे त्यालाच काय म्हणतात?
x1 y1 z1, याचे नोटेशन x1 y1 z1, याचे नोटेशन x2 y2 z2, राईट. हे डायरेक्शन रेशोज असतात, लक्षात ठेवा. a1 b1 c1, a2 b2 c2. याचे डायरेक्शन रेशोज a1 b1 c1, याचे डायरेक्शन रेशोज असतात, म्हणून त्याला a2 b2 c2 म्हणतात. आता याचा कार्टेशियन फॉर्म देऊ. हा कुठला फॉर्म आहे? वेक्टर मध्ये. वेक्टर फॉर्म मध्ये आपण डिस्टन्स काढतो, तर आपल्याला कार्टेशियन वेक्टर मध्ये आणावं लागलं. तर कार्टेशियनचा कार्टेशियन मध्ये सॉल्व्ह होऊ शकतं का? कार्टेशियन टू कार्टेशियन, यस, होऊ शकतं. या दोन पॉईंट मधला डिफरन्स म्हणजे x2 मायनस x1, x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1. a2 मायनस a1 मधला डिफरन्स म्हणजेच या दोन पॉईंट मधला डिफरन्स x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1. याचा डॉट आणि क्रॉस आला. डॉट आणि क्रॉस लक्षात ठेवा. इथं डॉट आहे, इथं क्रॉस आहे. डॉट आणि क्रॉस म्हणजे काय असतं लक्षात ठेवा. डॉट ए डॉट बी क्रॉस सी असं जर असेल त्याला बॉक्स प्रोडक्ट म्हणतात. व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप, बॉक्स प्रोडक्ट वेक्टर मध्ये शिकवलंय आपण. बॉक्स प्रोडक्ट म्हणतात ए डॉट बी क्रॉस सी जर असेल, राईट. ए डॉट बी क्रॉस सी म्हणजे ब्रॅकेट मध्ये ए बी सी, बॉक्स प्रोडक्ट म्हणतात याला, राईट. तसं हा बॉक्स प्रोडक्ट आहे. इथं डॉट आहे, इथं क्रॉस आहे. निगेटिव्हचं इथं एक वेक्टर तयार झाला, इथं डॉट आहे, इथं क्रॉस आहे. लक्षात ठेवा बॉक्स प्रोडक्ट आहे. बॉक्स प्रोडक्ट असल्यास पहिला रो ए चा असतो, दुसरा रो बी चा असतो, तिसरा रो सी चा. डिटरमिनंट मध्ये पहिला रो ए वेक्टरचा, दुसरा बी वेक्टरचा, तिसरा सी वेक्टरचा असतो. इथं पहिला रो कुणाचा? पहिला रो कुणाचा? a2 मायनस a1 चा. a2 मायनस a1 चा पहिला रो. अनदर मेथड सांगते, ऑर मेथड. कार्टेशियन फॉर्म अनदर मेथड सांगते. a2 मायनस a1 म्हणजेच x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1. सेकंड रो b1 क्रॉस b2 चा. सेकंड रो b1 क्रॉस b2 चा नवीन वेक्टर तयार होतो. b1 क्रॉस b2 चा न्यू वेक्टर तयार होतो. b1 क्रॉस b2 कसा काढतात? 3/3 चा डिटरमिनंट चेक करा b1 क्रॉस b2 साठी. 3/3 चा डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल त्याच्यासाठी. सो इथं लक्षात ठेवा a2 मायनस a1 आहे, इथं b1, इथं b2. दॅट्स इट. b1 म्हणजेच a1 b1 c1, a2 b2 c2. हे a1 b1 c1, a2 b2 c2 डायरेक्शन रेशोज टाकलं याच्यामध्ये. हा डिस्टन्स डिवायडेड बाय, म्हणजे तुम्ही इथे आहेत सध्या, इथे आहेत तुम्ही. हा पार्ट इथं कार्टेशियन मध्ये कन्वर्ट करून लिहिला. तर b1 क्रॉस b2 ची मॅग्निट्यूड, b1 क्रॉस b2 ची मॅग्निट्यूड म्हणजे हे दोन फॉर्म्स इथं क्रॉस मल्टिप्लाय. b1 c2 b2 c1 डिटरमिनंट मेथड मध्ये नाही का आपण हा फर्स्ट घेतो, त्याच्यानंतर याचं मल्टिप्लिकेशन घेतो. हा फर्स्ट b2 c1 आणि या दोघांचा डिफरन्स रूट ऑफ b1 c2. पहिले कोणाचं? b2 c1, b2 c1 चा प्रोडक्ट. पहिले याचा, सॉरी याचा नंतर याचा, म्हणजे b1 c2 मायनस या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट b1 c2 मायनस b2 c1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मी फक्त काय दाखवतोय? कार्टेशियन फॉर्म कन्वर्ट दाखवतोय. b1 क्रॉस b2 चा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे का? b1 क्रॉस b2 म्हणजे परपेंडिक्युलर वेक्टर आहे. तो कसा मिळवतात? या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन. या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेण्याची पद्धत दाखवली आहे. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट कसा घेतात ते. आता इथं डिटरमिनंट फॉर्मेशन सारखं आहे. c1 a2 मायनस a2 c1, c2 a1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस रूट ऑफ a1 b2 मायनस a2 b1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे काय आहे? डायरेक्शन रेशोज आहेत.
डायरेक्शन रेशो, फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. फर्स्ट लाईन सेकंड लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. फर्स्ट लाईन सेकंड लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. A1 B1 C1 A2 B2 C2 म्हणजे A1 B1 C1 A2 B2 C2 हे डायरेक्शन रेशोज आहेत. आणि हे कसं काढतात तर डिटरमिनंट फॉर्मेशन सारखं आहे. इथं तुम्ही प्रॉपरली लिहिलं ना त्याला A1 B1 C1 A2 B2 C2 यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतात. इथे सपोज टेम्पररी ABC लिहितोय मी, डिटरमिनंट काय लिहिणार A बाय B1 C2 मायनस B2 C1 आलं. B बाय मायनस करा आणि लिहा. C बाय परत लिहा म्हणजे तुम्हाला समजेल की कसं लिहितात याच्यावरून. बरं तुम्हाला सिंपल मेथड सांगितली होती. आय विल प्रिफर द वेक्टर मेथड, दॅट्स इट. डिस्टन्स काढण्यासाठी मी कुठली मेथड वापरेल? वेक्टर मेथड युटिलाइज करेल. आय विल प्रिफर द वेक्टर मेथड, सिंपल. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 त्याच एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 7. लगेच वर्कआउट करा. आज लगेच वर्कआउट करावं लागेल तुम्हाला. तुम्ही गॅप टाकला की विषय संपला. आजचं हे वर्क आजच्या आज कंप्लीट करायचं. आजचं वर्क आजच्या आज कंप्लीट करायचं. आजचं हे जे काही वर्क आहे ते आजच्या आजच कंप्लीट करायचं तुम्हाला. ओके, 2-3 गोष्टी आहेत फक्त मेन्शन करतो या ठिकाणी. फर्स्ट थिंग आय थिंक ऑगस्ट मंथ आहे, राईट? 1 सप्टेंबर पर्यंत, 1 सप्टेंबरच्या आत तुम्हाला सेकंड इन्स्टॉलमेंट पे करायची. ज्यांचं सीईटी आहे त्यांचं लायब्ररी ऍक्सेस आणि टेस्ट बंद होतील. आता टेस्ट विल बी क्लोज. जर तुम्ही सेकंड इन्स्टॉलमेंट भरलेली नसेल, कारण वी हॅव टू पे फॉर द सॉफ्टवेअर्स. ओके, टेस्ट पार्ट बंद होईल आता. सीईटी असेल, नीट असेल, जेई, ज्यांची सेकंड इन्स्टॉलमेंट नाहीये त्यांच्यासाठी स्टॉप होईल आता. ज्यांचं सीईटी, नीट, जेई इथं स्टॉप होणार आता ऑगस्ट मंथ एंडिंग पर्यंत. 1 सप्टेंबर पासून ज्या टेस्ट होतील इथून पुढच्या ऑनलाईन टेस्ट ब्रेक होतील. तुम्हाला मिळणार नाहीत, क्लोज होतील त्या. अनलेस अँड अंटिल यू हॅव टू पे द सेकंड इन्स्टॉलमेंट. जे काय असेल ते तुम्हाला क्लिअर करायचं. मला वाटतं सफिशियंट टाइम दिला. आपण सुरुवात एप्रिलला केली, राईट? एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. ऑलमोस्ट 1 2 3 4 5 मंथ्स झाले. फर्स्ट इन्स्टॉलमेंट एप्रिलचा पे होता आपला. तुम्ही कधी पे करा पुढं, त्याच्याशी काही संबंध नाहीये. तुम्ही म्हणाला आम्ही आत्ता दिली आहे, तसं नाही आहे. एप्रिल पासून काउंट झाला त्याचा. इथं फर्स्ट आणि सेकंड तुम्हाला इथं पे करायची होती, इथं पे केलेली नाहीये. सप्टेंबर मंथ विल बी क्लोज. ओके, इथून पुढं टेस्ट वगैरे अटेम्प्ट करता येणार नाही, काहीच अटेम्प्ट करता येणार. लायब्ररी ऍक्सेस बंद होईल. न्यू कोड तुम्हाला दिला जाईल आता. यू विल गेट द न्यू कोड फॉर द बॅच. सांगतोय सीईटी, नीट, जेई स्टुडंट स्पेशल. नवीन कोड अलॉट असेल तुम्हाला. या न्यू कोडनेच तुम्ही लायब्ररी ऍक्सेस करू शकता. ओल्ड कोड डेड असेल आता, इयर कम्प्लीट झालं तर. मागचं इयर कम्प्लीट असेल, इथून पुढचा पार्ट तुमच्या एक्झाम असेपर्यंत राहील. पण यू हॅव टू पे द सेकंड इन्स्टॉलमेंट. त्यांचं राहिलं असेल, आय थिंक फोन कॉल सगळं झालेलं आहे प्रत्येकांचं. ओके, यू नीड टू बी कोऑपरेट फॉर दॅट. मला सफिशियंट वेळ दिलेला आहे, सफिशियंट वेळ दिलेला. आणि सेकंड म्हणजे सप्टेंबर मंथ मधलं एक्झाम. सेकंड अनाउन्समेंट एक्झाम. एक्झाम कशा आहेत? टिल डेट सिलेबस म्हणू आपण. जी एक्झाम ज्या दिवशी होणार आहे, समजा संडेला, फर्स्ट संडेला एक्झाम, फर्स्ट संडेला सप्टेंबर मंथ मध्ये एक्झाम आहे. 50 मार्क्सची एक्झाम. पहिला पेपर बायोचाच आहे समजा. फर्स्ट वीक, फर्स्ट संडे बायो पेपर. फर्स्ट वीक, फर्स्ट संडे बायो पेपर. ओके, किती मार्कांचा? 50 मार्कांचा. 50 मार्कांचा आहे. कधी येतो? 5 सप्टेंबरला येतो. 5 सप्टेंबर 2021 ला फर्स्ट बायो पेपर.
ऑफलाईन कसा कंडक्ट होईल, ऑफलाईन कंडक्ट होईल ज्या त्या ब्रँचवर. टायमिंग तुम्हाला सांगण्यात येईल. ऑफलाईन कंडक्ट होणार. हे पेपर तुम्हाला चेक करून मिळतील. टिल डेट सिलेबस लक्षात ठेवा. टिल डेट सिलेबस कसं लक्षात ठेवायचं आहे, टिल डेट सिलेबस म्हणतात त्याला. आतापर्यंत जेवढा पार्ट तुम्हाला कम्प्लीट केलाय त्याच्यावरती बेस एक्झाम. थेरी एक्झाम आहे ही, ओनली थेरी एक्झाम. थेरी एक्झाम मिड टर्म म्हणायला, मिड टर्म किंवा सेमिस्टर. मिड टर्म और द सेमिस्टर आहे हा. मिड टर्म एक्झाम आहे ते, सेमिस्टर राहील तुम्हाला त्याच्यामध्ये. मिड टर्म एक्झाम आहे, सेमिस्टर पॅटर्न समजा. आतापर्यंत झालेला सिलेबस 4 सप्टेंबर पर्यंत बायोचा काय जे सिलेबस होईल ना तो सगळा एक्झामला येणार आहे तुम्हाला. ओनली 12th ऑफलाईन पेपर कंडक्ट असेल. याच्यानंतर मी पॅरेंटला बोलू देणार नाही. ते पेपर क्रॉस चेक होतील आणि तुम्हाला मिळतील. क्रॉस चेक करून तुमचे रिझल्ट तुम्हाला मिळतील. बी प्रिपेअर्ड. किती चॅप्टर झालेत बायोमध्ये, बायोचे किती चॅप्टर झालेत, बायोसाठी किती चॅप्टर झालेले आहेत बायो स्टुडंट. अरे राजांनो, किती चॅप्टर झालेत तुमचे 12th मध्ये, एकालाही माहित नाही. अवघड आहे, अवघड, फार अवघड होणार आहे परिस्थिती. अजून चॅप्टरचे नावं जर माहित नसतील आणि ते जर येत नसतील ना, हाल होईल पेपर मध्ये. आणि पेपर सरळ नसतो, कधी पण लक्षात ठेवायचं. क्लेवर माइंडने अभ्यास असेल तरच येणार. ते घासूरामांना येणार नाही पेपर. जे घासून पाठ करून येणार आहेत ना त्यांना येऊ शकत नाही तो पेपर. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल तर लिहिता येतो पेपर. 4 चॅप्टर्स झाले. 4 सप्टेंबर पर्यंत जेवढा काही सिलेबस होईल 4 चॅप्टर्स अँड टिल डेट 4 सप्टेंबर पर्यंत सगळा सिलेबस तुम्हाला राहील. क्वेश्चन पेपर किंवा पॅटर्न तुम्हाला पाठवलं जाईल किंवा सरांशी डिस्कस करून ठेवा. सरांना मेसेज टाका, सर विल डिस्कस द पेपर पॅटर्न. पॅटर्न सोपं असतं आपलं बोर्डचं, त्याला तुम्हाला फॉलो करायचं. सेकंड थिंग, कधी येतो आपला नेक्स्ट संडे येतो 12th सप्टेंबर मॅथचा पेपर राहील. 12th सप्टेंबरला मॅथचा पेपर. 11 तारखेपर्यंतचा सिलेबस, 11 सप्टेंबर पर्यंतचा सिलेबस, टिल डेट सिलेबस म्हणायचं. जे काही शिकवलंय आतापर्यंत सांगा, चॅप्टर्स किती झाले, M1 किती झाले, फर्स्ट झाला, सेकंड झाला, थर्ड सोडून द्या, 4th 5th 6th चालू आहे माझं. किती झाले M1 मध्ये, फर्स्ट, सेकंड, 4th 5th झाला, 6th चालू आहे. करेक्ट, 6 चालू म्हणजे 6 संपेल सुद्धा त्यावेळेस तोपर्यंत, म्हणजे 6 पकडून झालं. आणि M2 मधले 2, असे 8 चॅप्टर वरती एक्झाम राहील तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, दिस टोटल 8 चॅप्टर्स. ओके, जे काही सिलेबस होईल तो सगळ्या एक्झामला येणार. जे काही सिलेबस होईल तो सगळ्या एक्झामला आहे. एक्झाम काय आहे, कशी, थेरी पेपर आहे 50 मार्क्सचा. 50 मार्क्स, जसं तुमच्या कॉलेजमध्ये 25 घेतली तशी 50 मार्क्सची एक्झाम. सेम पॅटर्ननी असेल. ऑफलाईन मात्र पेपर कसा आहे, ऑफलाईन आहे, लक्षात ठेवायचं.
पेपर ऑफलाईन असेल जो की तुम्हाला चेक करून दिलं जाईल. M1 M2चं मार्क दिवशीपर्यंत 30+20 करू शकता. 30+20 घेऊ शकता. 30 मार्क्स फ्रॉम द M1 आणि M2 ला 20. 30+20 50 मार्क्स घेऊ शकता. चॅप्टर वेटेज वरती असतं ऍक्च्युली. थर्ड लेसन नाही. M1 मधलं थर्ड लेसन कोणी सांगितलं पण तुम्हाला? M1 मध्ये जे झालेत आपले तेवढेच विचारणार. M2 मध्ये जे झालेत तेच विचारणार आहे. काय आशुतोष डाऊट असतो मला कळतच नाही. का कन्फ्युज असतो ऑलवेज सेंटेन्सेसला? सिलेबस रिड्यूस सिलेबस तो येणारच नाही. रिड्यूस सिलेबस नाही येणार. कट करून टाकत होतो मी. तुमच्या नोटबुक M1च्या टेक्स्टबुक मध्ये क्रॉस करून ठेवा सिलेबस डिलीटेड. त्याची गरज नाही बोर्डसाठी. बोर्डसाठी त्याची गरज नाहीये. सिंहगड रोड गॅरेडियन बॅच आज तुम्हाला यायचं आहे. मॅथमॅटिक्सचा पार्ट मी हे करून ठेवलंय तुम्हाला. सिंहगड रोड बॅच गॅरेडियन जे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी. ओके, फक्त माझं कालचं सीईटी राहिलं राईट. ते सीईटी मी मध्ये अरेंज करेल एक दिवस. आता 1 ते 2 दिवस मध्ये अरेंज करून तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागेल ते लेक्चर्स. बायो सॅटर्डेला काय आहे? बायो सॅटर्डेला नाहीये प्रथमेश. सॅटर्डे पर्यंतचा सिलेबस लिहिलाय मी. सॅटर्डे पर्यंतचा सिलेबस लिहिलेला आहे प्रथमेश. रिड्यूस सिलेबस तुम्हाला कॉलेजने प्रोव्हाइड करतात. साईनात तरी मी टाकतो. तरी मी ग्रुप वरती टाकतो. ओके, क्लिअर आहे? 2 गोष्टी. फर्स्ट तुमचं जे काही इन्स्टॉलमेंट असेल ते क्लिअर करा. यू विल बी क्लोज फॉर द एक्झाम्स. एक्झाम अटेंड करू देणार नाही दोन्ही. यू हॅव टू बी क्लिअर. तुमचं काय रेग्युलर असेल रेग्युलर आणि तुमचं कॉम्पिटेटिव्ह असेल तर कॉम्पिटेटिव्ह. यू विल नॉट बी अटेंड फॉर द एक्झामिनेशन. बट ओके, मला वाटलं सफिशियंट मुभा मिळालेली आहे. सफिशियंट मुभा प्रत्येकांना मिळालेली आहे. इज दॅट क्लिअर? ओके, हे क्वेश्चन्स थोडंसं सोल्युशन बुक मधून रेफरन्स करून कम्प्लीट करायचं. कम टू द क्वेश्चन नंबर 7. कॅल्क्युलेशन पार्ट फक्त बाकी ठेवलाय. कन्सेप्च्युअली सांगितलंय सगळं. पेज नंबर सेम 207. पेज नंबर 207. क्वेश्चन नंबर 7. एक्सरसाइज 6.2. पेज नंबर 207. ओके, क्वेश्चन नंबर 7 काय विचारलंय? By calculating shortest distance, determine whether the following lines intersect each other or not. डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आणि जर आन्सर 0 आलं तर लाईन विल बी इंटरसेक्ट, आणि जर 0 नसेल तर लाईन विल नॉट बी इंटरसेक्ट टू इच अदर. सिंपल कन्सेप्ट तसा आहे. 7th क्वेश्चन मध्ये परत सेम पॅटर्न आहे. R बार इक्वल टू A1 प्लस लॅम्बडा B1, R बार इक्वल टू A2 प्लस लॅम्बडा B2. ओके, A1 म्हणजे काय? I मायनस J, आणि B1 म्हणजे 2I प्लस K. A1 A2 B1 B2 हे सेपरेट करता आले पाहिजेत 7th क्वेश्चन मध्ये. सॉरी, हा B1 A2 2I मायनस J, B2 I प्लस J मायनस K. हा झाला डाटा तुमचा क्लिअर. काय फॉर्म्युला? डिस्टन्स बिटवीन द टू लाइन्स. काय फॉर्म्युला? A2 minus A1 dot B1 cross B2 divided by magnitude of B1 cross B2. त्याच्यात टाकायचं, आन्सर काढायचं. त्याचे कॅल्क्युलेशन्स चेक फ्रॉम द सोल्युशन बुक. कॅल्क्युलेशन सोल्युशन बुक प्रमाणे चेक करून कम्प्लीट करायचंय. जर आन्सर 0 आलं, अर्थ काय? जर आन्सर 0 आलं तर अर्थ काय? 2 लाईन ह्या स्पेस मध्ये आहेत पण त्या 2D सारखं एकमेकांना इंटरसेक्ट करून जातात. जर आन्सर 0 नाहीये म्हणजे डिस्टन्स मिळतं. सपोज डिस्टन्स 5 आलं, याचा आन्सर 5 आलं. याचा आन्सर जर 5 आलं तर यांच्या 2 लाईन मधलं डिस्टन्स किती आहे? 5 युनिट आहे. डिस्टन्स 0 असणार अर्थ काय? दे विल इंटरसेक्ट विथ इच अदर. जर तसं असेल तर लाईन बाबतीत तो पार्ट किती येतो? 0 येतो. एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर पार्ट 0 येतो.
एखादा क्वेश्चन असणार आहे तसं दिला नाही. इंटरसेक्ट इच अदर फाइंड. ओके, क्वेश्चन नंबर 17 मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये रिलेटेड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. फाइंड एम म्हणलं, फाइंड एम म्हणलं म्हणजे डिटरमिनची व्हॅल्यू 0 घ्यायची आहे तुम्हाला आणि एम अननोन कॅल्क्युलेट करायचं. एम अननोन कॅल्क्युलेट करायचं. बरेच क्वेश्चन रिपीट तुम्हाला दिसतील. सेम फक्त कॅल्क्युलेशन आहेत. कॅल्क्युलेशन मात्र शुअर राहा. मी नोटबुक विचारल्यानंतर तुमच्याकडे नोटबुक पाहिजे. ज्या कधी वेनसडेला जनरली मॅथ्सचं रिव्हिजन आहे 12th साठी आणि के मार्केटसाठी थर्सडेला, राईट. मला नोटबुक असल्याशिवाय मी काही शिकवणारच नाही आता. तुमच्याकडे नोटबुक पाहिजे माझी, ती कम्प्लीट पाहिजे. व्यवस्थितपणे कम्प्लीट असेल तरच मी घेऊ शकतो, अन्यथा नाही. हात सुद्धा नाही लावणार कुठलेच कंटेंट. तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. कम्प्लीट करताना तुम्हाला डाऊट येतात, मग ते डाऊट तुम्ही विचारले पाहिजे. कम्प्लीट करताना तुम्हाला डाऊट माइंडमध्ये क्लिअर होत हे येतात ते, आणि आले सुद्धा पाहिजेत, आणि ते तुम्ही क्लिअर करून घेतले पाहिजे. डाऊट्स क्लिअरिंग तसं केलं पाहिजे. मला काय पाहिजे, तुमच्याकडे माझी हँड रिटन नोट्स पाहिजे. हँड रिटन नोट्स असल्या पाहिजेत कंपल्सरी. तुम्ही त्याचे डाऊट्स क्लिअर करू शकता. ओके, याच्याविषयी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर द बोर्ड पॅटर्न सांगितले जाते. दिस सेट ऑल अबाउट द लाईन्स. सगळा पार्ट कशाचा आहे, लाईन्सचा पार्ट आहे. क्वेश्चन बरेच दिसतील तुम्हाला, रिपीटेड आहेत, पण रिपीटेड आहेत. अँगल बिटवीन द लाईन्स घेतला की मी तुम्हाला. अँगल बिटवीन द लाईन्स, अँगल बिटवीन द लाईन्स मीन्स अँगल बिटवीन द डायरेक्शन रेशोज. लिहून ठेवा, मेन्शन करून ठेवा. Angle between the lines means angle between the direction ratios of the lines. Note म्हणून लिहून ठेवा. Angle between the lines, the two lines means angle between two direction ratios of line or direction cosines. Angle between direction cosines or angle between direction cosines. परत वाचून दाखवतो. Angle between the two lines, angle between the two lines means angle between the two direction ratios. Suppose L1 असेल, याला पॅरलल वेक्टर B1, L2 आहे, L2 आहे, याला पॅरलल वेक्टर B2, B1 B2 मधला अँगल B1 डॉट B2, magnitude of B1, magnitude of B2, cos theta. So cos theta equal to B1 dot B2 dot product divided by B1 magnitude B2 magnitude. हे तुम्हाला झालेलं आहे वेक्टर मध्ये. वेक्टर मध्ये शिकवलेलं आहे. हे दोन लाईन मधला अँगल म्हणजे दोन डायरेक्शन रेशोज मधला अँगल. फारसं वेगळं आहे असं काही नाही आहे. Angle between the lines जर 90 degree असेल तर, if L1 and L2 are perpendicular, mention the point number 2. If
L1 and L2 are perpendicular. कोण सांगतं काय होईल रे? दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. व्हॉट इज द मीनिंग? दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. व्हॉट इज द मीनिंग? या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. अर्थ काय होईल रे? आणि कसं काढणार? अल्जेब्रेली कसं सांगणार? या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजेच B1 आणि B2 बाबतीत कसं एक्सप्रेस करता येणार? L1 ला फॉलो करणारा B1, L2 ला फॉलो करणारा B2. RHS 0. कशाचा RHS 0 आवनी पण? डेफिनेटली B1 डॉट B2 किती? cos 90. 0 होणार. cos 90. B1 dot B2 divided by magnitude of B1, magnitude of B2. Correct? Cos 90, 0. So dot product between the two vectors is 0. Manjes two direction ratios is 0. Okay, question number 11. Miscellaneous exercise question number 11. Miscellaneous exercise question number 11. Page number 208. Miscellaneous exercise. Page number 208. Miscellaneous exercise question number 11. ह्याच्याशी रिलेटेड आहे. दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असणं म्हणजेच दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असणं म्हणजेच दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री. cos 90 ची व्हॅल्यू 0. अर्थ समजतोय? दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री. राईट? cos 90 0. So B1 dot B2 divided by magnitude of B1, magnitude of B2. म्हणजेच दोन या एक वेक्टरचा हा एक वेक्टरचा डॉट प्रोडक्ट किती पाहिजे? 0 पाहिजे. याच्या बेसिसवर एक क्वेश्चन आहे. पेज नंबर 208. क्वेश्चन नंबर 11. परपेंडिक्युलर फॉर्म. परपेंडिक्युलर फॉर्म. क्वेश्चन नंबर 12 इथं रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 12 इथं रिलेटेड आहे. अँगल बिटवीन द टू लाईन्स म्हणजे अँगल बिटवीन द टू डायरेक्शन रेशोज. क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 13 मिसलेनियस मधले. 14 सगळे सेमच आहेत. दोन लाईन मधला अँगल म्हणजे दोन डायरेक्शन रेशोज मधला अँगल हे तुम्हाला वेक्टर मध्ये झालंय. वेक्टर मध्ये हा कन्सेप्ट झालेला आहे. 16 शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. आज कंप्लीट करा ते. कार्टेशियन टू वेक्टर, वेक्टर टू कार्टेशियन विचारू शकतात. हा, कार्टेशियन टू वेक्टर, वेक्टर टू कार्टेशियन विचारू शकतात. मिसन्स एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 22 महत्वाचा क्वेश्चन आहे. मिसन्स एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 22 पेज नंबर 209. मिसन्स एक्सरसाइज 6A पेज नंबर 209. क्वेश्चन 22. Question 22. काय question? Find the coordinates of the point on the line which are at a distance of 3 units from the base point 1 to 3. इथे एक पॉइंट आहे A आहे. लाईन वरचा एक पॉइंट आहे which is the A whose coordinates 1 2 3. Correct? इथे एक पॉइंट आहे. Find the coordinates of the point on the line which are at a distance of 3 units. अपसाइडला असू शकतो किंवा डाऊन साइडला. ए पासून अपसाइडला किंवा डाऊन साइडला फ्रॉम द बेस पॉइंट 1 2 3. म्हणजे इथं बी पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट्स विचारले. इथं बी डॅश चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला विचारले. करेक्ट? अपसाइडला असू शकतं किंवा डाऊन साइडला असू शकतो. अपसाइडला किंवा डाऊन साइडला.
So let that point as x1, y1, z1. x1, y1, z1 कन्सिडर करा. लेट दॅट पॉइंट जो काढायचा आहे तो x1, y1, z1. आता लक्ष द्या, लाईनचं इक्वेशन गिवन आहे, x minus 1 divided by 1, y minus 2 by 2 minus 2 आणि z minus 3 by 2 equal to lambda कन्सिडर करा. x minus 1 equal to lambda, y minus 2 equal to minus 2 lambda, z minus 3 equal to 2 lambda. ओके, याच्यावरून x, y, z काढा. x किती होईल लॅम्बडा प्लस 1, y किती होईल मायनस 2 लॅम्बडा प्लस 2, z किती असेल 2 लॅम्बडा प्लस 3. The general point on the line is the general point on the line. x, y, z काय झालं, जनरल पॉइंट ऑन द लाईन झाला. लॅम्बडा प्लस 1 मायनस 2 लॅम्बडा पॉइंट प्लस 2 2 लॅम्बडा प्लस 3. या लॅम्बडाची व्हॅल्यू टाकले की हे कोऑर्डिनेट्स मिळतात. म्हणजे कशाचे कोऑर्डिनेट्स, बी चे कोऑर्डिनेट्स मिळतील. बी चे कोऑर्डिनेट्स सॉरी सध्या तरी लिहिताना एक्स वाय झेड लिहा, एक्स वाय झेड लिहा, x1 y1 z1 नको त्याला. हा आता लक्षात ठेवा की एक जनरल पॉइंट असतो लाईनवर, तो कुठे पण असू शकतो. बी वरती आला की x1 y1 z1 आणि याचं रूपांतर कशात होणार, x1 y1 z1 मध्ये. याचं कन्व्हर्जन x1 y1 z1 वरती होणार. आणि हे डिस्टन्स गिवन आहे तुम्हाला, हा x1 आहे, हा y1 आहे, हा z1. आणि या दोन पॉइंटचा डिफरन्स घ्या, म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए बी किती आहे रे, डिस्टन्स बिटवीन ए बी इक्वल टू लेंथ ऑफ ए बी इक्वल टू 3 युनिट. बरोबर आहे. म्हणजे दोन पॉइंट मधला डिफरन्स x1 मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, y1 मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, z1 मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू किती रे, 3 चा स्क्वेअर. किती डिस्टन्स आहे, दोन पॉइंट मध्ये किती डिस्टन्स आहे, दोन पॉइंट मध्ये किती डिस्टन्स आहे. त्याच्यामध्ये x1 हाय, y1 हाय, z1 हाय. Substitute the value and get the lambda. x1 lambda plus 1, lambda plus 1 minus 1 bracket square, y1 minus 2 lambda plus 2 minus 2 bracket square, z1 2 lambda plus 3 minus 3 bracket square equal to 9. Solve this and get the lambda. Plus 1 minus 1 cancel, plus 2 minus 2 plus 3 minus 3, lambda square 4 lambda square 4 lambda square equal to 9. So 9 lambda square equal to 9. Lambda equal to plus or minus 1. लॅम्बडा किती येतो, प्लस और मायनस 1. लक्ष द्या काय केलं, लाईन आहे, लॅम्बडा कन्सिडर केलं, एक्स वाय झेड कोऑर्डिनेट काढले. ए पासून किती डिस्टन्स वरती आहे, 3 डिस्टन्स वरती बी आहे. इथं अप साइडला किंवा डाऊन साइडला, अप साइडला किंवा डाऊन साइडला आहे. सपोज काय झालं इथं, त्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू काढता आली. अननोन फाइंड आउट केलं, एक अननोन एक कंडिशन. कंडिशन काय तर पॉइंट्स तुम्हाला दिलेत, पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत. लॅम्बडाची व्हॅल्यू पॉइंट्स मध्ये टाका, यू विल गेट द बी कोऑर्डिनेट्स. अप साइडला असेल तर पॉझिटिव्ह 1 घ्या, डाऊन साइडला असेल तर इफ लॅम्बडा इक्वल टू 1 देन बी कोऑर्डिनेट x1 y1 z1 किती. इफ लॅम्बडा इक्वल टू मायनस 1 असेल तर बी डॅश x1 y1 z1 किती. म्हणजे तुम्हाला इथं व्हॅल्यू टाकायची लॅम्बडाची किती, प्लस 1 प्लस 1 मायनस प्लस 1 प्लस 1 2 झालं. इथं 1 टाका 0 होणार, इथं 1 टाका 5 होणार, मायनस 1 टाका 5 ला 0.0 होणार, मायनस 1 टाकल्यास 2 प्लस 2 सॉरी 4, इथं मायनस 1 टाका, 3 minus 2 1. These are the coordinates 2 0 5 0 4 1.
इझी आहे, काही टफ नाही आहे. थोडासा वेळ द्या, क्लिअर करून घ्या. ऑलमोस्ट क्वेश्चन जे एक्झामला पडू शकतात असे क्वेश्चन कव्हर अप केलेले आहेत. कॅल्क्युलेशन सोडलंय मी आज मुद्दाम. कॅल्क्युलेशन सोडलेलं आहे, कन्सेप्ट सांगितलंय, पण कॅल्क्युलेशन इझी आहे. तुम्ही ट्राय करून पहा. वेळेत केलं तर येईल, ते सोडलं तर तसंच राहणार. तुम्ही जर सोडलं रे बाबा की तशाला तसंच राहील, तसं करू नका. रिक्वेस्ट, हे कॅल्क्युलेशन आजच्या आज तयार करून ठेवा. हे एकदा केले की बर्डन कमी राहील. हे वेक्टर फॉर्म आहे, हा कार्टेशियन फॉर्म आहे, लक्षात ठेवा. हा कार्टेशियन फॉर्म आहे लाईनचा डिस्टन्स काढण्यासाठीचा. स्क्यू लाईन म्हणतात त्याला. का स्क्यू लाईन म्हणतात? या दोन लाईन स्पेस मध्ये मीट होत नाहीत. ही सिच्युएशन अल्जेब्रिकली पुट करणं म्हणजे डिस्टन्स बिटवीन देम हा कन्सेप्ट आहे. आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम 0 असेल म्हणजे दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. ऑलमोस्ट चॅप्टरचे कन्सेप्ट क्लिअर केलेत. बल्क ऑफ क्वेश्चन खूप असणार, ट्रिमंडस आहेत. तुम्ही कॅल्क्युलेशन्स क्वेश्चन्स करताना, सॉरी एमसीक्यू करताना वगैरे तुम्हाला कन्सेप्च्युअली अडलं पाहिजे, ना की कॅल्क्युलेशन्स. बरेच मुलं कसं, सर हे कॅल्क्युलेशन येत नाही, सर हे -3 कुठून आलं ते कळत नाही. अरे राजांना कन्सेप्ट सांगू शकतो, कॅल्क्युलेशन नाही. 10वी पास आहेत, 90 अबव मार्क्स आहेत तुम्हाला. कॅल्क्युलेशन येत नाही ही टीडीएस गोष्ट आहे. कन्सेप्ट तुम्ही 100दा विचारा, कन्सेप्ट तुम्हाला 100दा सांगू शकतो. छोटे छोटे, आता ही लॅम्बडाची व्हॅल्यू कशी आली असं विचारतात मला. हे सगळं 8वी 9वी 10वीचा बेस घेऊन कॅल्क्युलेशन पार्ट असतं. हे कन्सेप्च्युअली क्लिअर कन्सेप्ट नाहीच आहे इथं. इथं फक्त कॅल्क्युलेशन्स आहेत. हे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करावे लागतात. त्याच्यामुळे काही वर्क दिलंय तुम्हाला, काही वर्क दिलंय, काही टास्क दिले, ते कम्प्लीट करा व्यवस्थितपणे. त्याचा रेफरन्स वगैरे सगळं सांगितलंय तुम्हाला, कुठं काय आहे तो रेफरन्स दिलेला आहे. करणार ना कम्प्लीट. आणि 2 थिंग्स लक्षात ठेवायला सांगितलं. वन इज द फीस कन्सर्न जो काही असेल, पण सेकंड थिंग एक्झाम. सेकंड थिंग एक्झाम. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला प्लेन पार्ट स्टार्ट करेल. नेक्स्ट लेक्चर मध्ये प्लेन पार्ट स्टार्ट करेल. तोपर्यंत लाईन वरती व्यवस्थित सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून ठेवा. त्याचे डाऊट डिफिकल्टी क्लासवरती येऊन विचारू शकता. त्याचे डाऊट डिफिकल्टीज क्लासवरती येऊन विचारू शकता. मला तुम्ही अभ्यास केलेला पाहिजे त्या कंडिशन मध्ये. रॅन्डमली यायचं नाही. अभ्यास केलेला पाहिजे, दिसला पाहिजे नोटबुक मध्ये तुमची. ओके, थँक्यू. वी विल मीट अगेन ऑन वेनसडे. वेनसडेला. ओके, थँक्यू. बाय.